हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जर तुम्ही सी प्रोग्रामिंग शिकत असाल किंवा बिगनर लेवलला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी डेफिनेटली हेल्पफुल असेल. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. सी प्रोग्रामिंगच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सी प्रोग्रामिंगच्या ज्या काही फंडामेंटल बेसिक कन्सेप्ट आहेत त्या माहिती करून घेणार आहोत. C programming is a basic programming language and C is simple to learn and easy to use. C programming language जर तुम्ही परफेक्ट लर्न केली तर बाकीच्या ज्या काही लँग्वेजेस आहेत C++, जावा, .NET एक्सेट्रा हे आपल्याला लवकर अंडरस्टँड होतात. तर आता आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ C प्रोग्रामिंग बघूयात. व्हॉट इज अ प्रोग्राम? प्रोग्राम इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे प्रोग्राम इज नथिंग बट प्लॅनिंग. म्हणजे प्लॅनिंगसुद्धा आपण प्रोग्रामला म्हणू शकतो. देन प्रोसेस म्हणजे काय? तर ॲक्टिव्ह स्टेट ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस. म्हणजे एखादा प्रोग्राम आपण रन केला किंवा एक्झिक्यूट केला म्हणजे ती ॲक्टिव्ह स्टेट ऑफ प्रोग्राम, दॅट इज अ प्रोसेस. देन कंपायलरचं खूप इम्पॉर्टंट रोल असतो सी प्रोग्रामिंगमध्ये. की आपण सपोज कम्युनिकेट करत असो एकमेकांबरोबर, तेव्हा आपल्याला लँग्वेजची खूप गरज असते की हिंदी, मराठी, इंग्लिश असं कोणतीही लँग्वेज आपण यूज करतो कम्युनिकेट करण्यासाठी. पण आपल्याला जर कम्प्युटरशी कम्युनिकेट करायचं असेल तर कम्प्युटरला ह्युमन लँग्वेज अंडरस्टँड होत नाही. कम्प्युटरला ओन्ली 0 और 1 हे बायनरी लँग्वेजेस समजते. म्हणून मग कंपायलर काय करतो तर विच कॅन कन्वर्ट द ह्युमन लँग्वेज कोड इन टू द मशीन लँग्वेज. आता कॅरेक्टर सेट इन सीमध्ये कोणकोणते कॅरेक्टर सेट आहेत तर अल्फाबेट्स, लोअर केस लेटर्स, अप्पर केस लेटर्स, देन डिजिट्स 0 to 9 डिजिट्स यूज केले जातात. देन स्पेशल सिम्बॉल्स जे की आपल्या कीबोर्डवर असतात बघा, स्पेशल सिम्बॉल्स ते यूज केले जातात सीमध्ये. सी टोकन्स मीन वॉट? टोकन्स इज नथिंग बट अ वर्ड जे काही रिझर्व वर्ड आहेत सी प्रोग्रामिंगमध्ये त्यालाच टोकन्स असे म्हणतात. आता कोणकोणते टोकन्स आहेत सीमध्ये तर कीवर्ड, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, ऑपरेटर, स्पेशल सिम्बॉल्स, स्ट्रिंग्स अँड डेटा व्हॅल्यूज. आता वन बाय वन आपण बघूयात. कीवर्ड आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिझर्व वर्ड. जे की सी प्रोग्रामिंगमध्ये रिझर्व असतात कीवर्ड शुड नॉट बी युज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम. म्हणजे व्हेरिएबल नेमसाठी आपण कीवर्ड यूज करू शकत नाही. ऑल द कीवर्ड्स मस्ट बी रिटन इन लोअर केस. जे सगळे कीवर्ड्स आहेत ते लोअर केसमध्येच रिटर्न करू शकतो. देर आर 32 कीवर्ड्स इन सी. सी प्रोग्रामिंगमध्ये 32 कीवर्ड्स आहेत जे की ते आपण बघतोय. हे 32 कीवर्ड्स सी प्रोग्रामिंगमध्ये यूज केले जातात. Second is a identifier. Identifiers are a name given to the variable, function and array. म्हणजे जे काही आपण व्हेरिएबलला की फंक्शनला किंवा अरेला जे काही आपण नाव देतो त्याला सिम्पली आयडेंटिफायर असे म्हणतात. दीज आर द नेम विच आर अ युजर डिफाईन मीन्स ते जे काही नाव देतो आपण व्हेरिएबलला तो युजरच डिसाईड करतो की व्हेरिएबल, फंक्शन किंवा अरेला आपण काय नाव द्यायचं आहे. Then identifier have following. They can contain alphabet, digit and underscore. They must not begin with digit. म्हणजे जे आयडेंटिफायर आहेत ते डिजिटने कधी स्टार्ट नाहीत करायचे. दे आर अ केस सेन्सिटिव्ह. कीवर्ड कॅन नॉट बी युज्ड ॲज अ आयडेंटिफायर. बघा आता इथे पण कीवर्ड आपण आयडेंटिफायर म्हणून यूज करू शकत नाही. व्हॅलिड आयडेंटिफायर्स आणि इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स आहेत इथे. आता व्हॅलिड आयडेंटिफायर्स कोणते आहेत तर बघा, मॅक्स टेम्प, sub1, मॅक्स अंडरस्कोर टेम्प. आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. इनव्हॅलिड का केलं हे आयडेंटिफायर्सला? कारण इथे व्हाईट स्पेस म्हणजे ह्याच्यामध्ये व्हाईट स्पेससुद्धा अलाउड नाही आहे. जेव्हा आपण आयडेंटिफायर्स देतो एखादं तेव्हा त्याला व्हाईट स्पेस अलाउड नाही आहे. देन इथे बघितलं आपण दे मस्ट नॉट बिगिन विथ डिजिट. म्हणजे तर हे आयडेंटिफायर डिजिटने स्टार्ट झाला आहे म्हणून तो इनव्हॅलिड आहे. ओके. स्पेशल सिम्बॉल्स पण आपण यूज करू शकत नाही आयडेंटिफायर्समध्ये. आणि रजिस्टर हा सुद्धा एक कीवर्ड आहे, मग त्यासाठी हा काय झाला इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स. जर आपल्याला स्पेस यूज करायची नसेल तर आपण अंडरस्कोर यूज करू शकतो इथे. थर्ड इज अ कॉन्स्टंट. आता सी प्रोग्रामिंगमध्ये 2 टाईप्स ऑफ कॉन्स्टंट आहेत.
फर्स्ट इज अ न्यूमरिक कॉन्स्टंट अँड सेकंड इज अ कॅरेक्टर कॉन्स्टंट. न्यूमरिक कॉन्स्टंटचे फर्दर 2 टाईप्स पडलेले आहेत, इंटिजर कॉन्स्टंट अँड रिअल कॉन्स्टंट. आता इंटिजर कॉन्स्टंट कसे आहेत बघा, 123 -123 0 म्हणजे वॉटेवर 23 24 म्हणजे जे काही पॉईंटलेस व्हॅल्यू आहेत त्या इंटिजर कॉन्स्टंटमध्ये येतात. आणि रिअल कॉन्स्टंटमध्ये बघा आता इथे पॉईंट 0.0083 0.95 म्हणजे जे काही पॉइंटेड असतात व्हॅल्यू त्या रिअल कॉन्स्टंटमध्ये येतात. आता कॅरेक्टर कॉन्स्टंटचे फर्दर 2 टाईप पडलेले आहेत, कॅरेक्टर कॉन्स्टंट, स्ट्रिंग कॉन्स्टंट. आता इथे सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे बघा, की जो सिंगल कोटमध्ये लिहिले जातं कॅरेक्टर, त्याला सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट असे म्हणतात. आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट आहे ते डबल कोटमध्ये एखादी स्ट्रिंग म्हणजे एखादा वर्ड डबल कोटमध्ये लिहिलं असेल तर त्याला स्ट्रिंग कॉन्स्टंट असे म्हणतात. कॅरेक्टर कॉन्स्टंटचा अजून एक टाईप पडतो बघा, ब्लॅक स्लॅश कॉन्स्टंट. ह्याच्यामध्ये बरेच कॉन्स्टंट आहेत. /a जो की ऑडिबल अलर्ट बेल ह्यासाठी यूज केलेला आहे. देन /b जो बॅकस्पेससाठी यूज केलेला आहे. देन /f असेल, /n म्हणजे जो काही न्यू लाईनसाठी यूज केलं जातं बघा, की एखादं सेंटेन्स आपल्याला न्यू लाईनला हवं असेल, म्हणजे न्यू लाईनला हवं असेल एखादं सेंटेन्स, तर आपण इथे /n यूज करू शकतो. देन /r असेल, /t ने आपण हॉरिझॉन्टल टॅब करू शकतो किंवा व्हर्टिकल टॅब हवं असेल तर करू शकतो. देन क्वेश्चन मार्क असेल, ब्लॅक /nल /0 दॅट इज नल. आता हे सारे कॉन्स्टंट आहेत ते आपण प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत, त्याचे जे काय वर्किंग आहे ते आपण प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. आता व्हॉट इज अ व्हेरिएबल? इट इज अ नेम टू स्टोअर अ व्हॅल्यू. व्हेरिएबल मीन्स व्हॉट? तर व्हेरिएबल हे एक नाव आहे की ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर होते. आता व्हेरिएबल नेम इज अ कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स, डिजिट और अंडरस्कोर. म्हणजे व्हेरिएबल हे कशाच्या फॉर्ममध्ये असतात तर अल्फाबेट्स, डिजिट किंवा अंडरस्कोर्स. तर व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन कसं होतं बघा. आता याचा सिंटॅक्सच आहे असा की डेटा टाईप स्पेस व्हेरिएबल नेम. आता डेटा टाईप, आता इंट हा काय डेटा टाईप आहे, आणि व्हेरिएबल नेम म्हणजे व्हेरिएबल नेम कोणते आले ए आणि बी. आता इथे आपण 2 व्हेरिएबल यूज केलेत, एक व्हेरिएबल ए आणि व्हेरिएबल बी. आता या सगळ्याचं इनिशियलायझेशन कसं होतं बघा. एचं इनिशियलायझेशन कसं केलं तर ए इज इक्वल्स टू 20 म्हणजे 20 ही व्हॅल्यू एमध्ये स्टोअर होते, आणि बी इज इक्वल्स टू 30 म्हणजे 30 ही व्हॅल्यू बीमध्ये स्टोअर होते. आता व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करताना जे काही रूल्स आहेत ते बघूयात आपण. अ व्हेरिएबल नेम कॅन हॅव अ अल्फाबेट्स, डिजिट अँड अंडरस्कोर. हे बघितलं आपण पाठीमागे की इंट ए, इंट मार्क्स असं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. व्हेरिएबल नेम कॅन नॉट बी स्टार्ट विथ अ डिजिट म्हणजे व्हेरिएबल हे डिजिटने कधी स्टार्ट करायचं नाही. आता इथे बघा फॉर एक्झाम्पल इंट 10a. आता हे इनव्हॅलिड आहे. वाय? बिकॉज इथं आपण डिजिट घेतले स्टार्टिंगला, आपण इथं दिलं आहे की स्टार्ट कॅन नॉट बी स्टार्ट विथ अ डिजिट, म्हणून हे इनव्हॅलिड झालं. आता मग असं लिहू शकतो आपण की इंट ए 10 हे असणार व्हॅलिड. व्हाईट स्पेस इज नॉट अलाउड इन व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल नेममध्ये आपण व्हाईट स्पेस इथे अलाउड नसते. आता इथे बघा इंट स्टुडंट स्पेस मार्क्स, इथे व्हाईट स्पेस आली, मग ते काय झालं इनव्हॅलिड. मग आपल्याला व्हाईट स्पेस नको असेल तर आपण काय करायचं अंडरस्कोर म्हणजे येणार व्हॅलिड. व्हेरिएबल नेम मस्ट नॉट बी एनी रिझर्व वर्ड और अ कीवर्ड. म्हणजे व्हेरिएबल नेम हे कीवर्ड आपण यूज नाही करू शकत व्हेरिएबल नेम म्हणून. आता इथे बघा इंट स्पेस इंट. आता इथं हे इंट हे काय झालं कीवर्ड, पण आपण ते व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही, म्हणून ते झालं इनव्हॅलिड. मग आपण कॅपिटल इंट घेतलं तर ओके इट्स फाईन, कारण कीवर्ड हे कसे असतात सगळे लोअर केसमध्ये असतात. मग इथे इंट कसं घेतलं आपण अप्पर केसमध्ये, म्हणून ते काय झालं व्हॅलिड. तर डेटा टाईप इन सी. आता सीमध्ये 2 टाईपचे डेटा टाईप्स असतात, एक तर प्रिमिटिव्ह किंवा आपण त्याला बिल्ट इन म्हणतो, आणि डिराइव्ह डेटा टाईप. आता डेटा टाईप म्हणजे काय तर जो काय डेटा आहे आता इथे बघा, आता ए हा एक डेटा आहे म्हणजे एमध्ये काहीतरी व्हॅल्यू स्टोअर असणार ना, म्हणजे तो काय डेटा आहे. मग ह्या डेटाचा हा टाईप कोणता टाईप आहे तर इंटिजर टाईप आहे. मग यालाच म्हणतात डेटा टाईप म्हणजे हा काय झाला इंटिजर. मग हे असे 2
टाईप आहेत डेटा टाईपचे. प्रिमिटिव्ह म्हणजे बिल्ट इन आणि डिराइव्ह डेटा टाईप. आता बिल्ट इन डेटा टाईप कुठले आहेत तर इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट अँड डबल. डिराइव्हडमध्ये अरे, स्ट्रक्चर, युनियन, इनम आणि पॉइंटर हे डेटा टाईप आहेत. आता आपण हे काही डेटा टाईप आहेत त्याचे आपण फॉर्मॅटेड स्पेसिफायर आहेत %d. इंटिजरचं फॉर्मॅटेड स्पेसिफायर आहे %d. मग त्याचे काही साईज आहेत. इंटिजरची साईज किती आहेत की 2 बाईट्स ऑन 32 बीट सिस्टीम. म्हणजे तुमची सिस्टीम जर 32 बीटची असेल तर त्यासाठी 2 बाईट्स एवढी साईज लागणार. जर 64 बीटची सिस्टीम असेल तर 4 बाईट्स एवढी साईज लागणार. मग ते एक्झाम्पल म्हणजे इंटिजर डेटा टाईप कशा फॉर्ममध्ये असणार की 20, 50. आता फ्लोट, आता हे फॉर एक्झाम्पल घेतलं आपण 20, 50 म्हणजे काही असू शकतं, 62, 63 वॉटेवर, म्हणजे ते पॉईंट नाही आला पाहिजे इंटिजरमध्ये. आता नेक्स्ट डेटा टाईप आहे फ्लोट. त्याचं फॉर्मॅटेड स्पेसिफायर काय आहे %f. याची साईज काय आहे तर 4 बाईट, म्हणजे 4 बाईट इतक्या अलोकेट करते ही मेमरी. देन त्याचं फॉर एक्झाम्पल 20.05. म्हणजे फ्लोटच्या काही व्हॅल्यू आहेत त्या कशामध्ये येतात पॉईंटमध्ये येतात. देन नेक्स्ट डेटा टाईप आहे डबल. मग त्याचा फॉर्मॅटेड स्पेसिफायर काय आहे %lf की ज्याची साईज आहे 8 बाईट्स. एक्झाम्पल 15.0000. आता 8 बाईट्स म्हणजे फ्लोटपेक्षा ह्याची मेमरी कसे जास्त लोकेट करते हे 8 बाईट्स म्हणून. देन लॉंग डबल. लॉंग डबलचं फॉर्मॅटेड स्पेसिफायर काय आहे %LF. त्याची साईज किती आहे 10 बाईट्स. फॉर एक्झाम्पल 85.00000. आता तर नेक्स्ट डेटा टाईप आहे कॅर म्हणजे कॅरेक्टर. त्याचं फॉर्मॅटेड स्पेसिफायर %C. तो किती बाईट अलोकेट करतो तर 1 बाईट अलोकेट करतो. फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर कसं लिहिणार आपण सिंगल कोटमध्ये A किंवा मग D. स्ट्रिंग. स्ट्रिंगसाठी फॉर्मॅटेड स्पेसिफायर काय तर %S. त्याची साईज आपण कसं हे करतो तर कॅर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साईज. ओके. तर आता हा जो टेबल आहे हा डेटा टाईप फॉर्मॅट त्याचे फॉर्मॅटेड स्पेसिफायर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा टेबल आपल्याला म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की माहिती असावाच. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ फ्लो चार्ट बघणार आहोत. तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर बघायचे असेल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल म्हणजे याच्या रिलेटेड बरेच व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. ओके.